नीट यूजी पेपरफुटी प्रकरणामध्ये आता सीबीआयनं 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केल्याची ही महत्वाची बातमी आहे। सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेनं हे आरोपपत्र दाखल केलंय। फास्ट ट्रॅक कोर्टासमोर हे आरोपपत्र आता उद्या सादर केलं जात आहे आणि याच अनुषंगानं आता या आरोपपत्रात 13 आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले गेलेले होते आणि याच अनुषंगानं या आरोपपत्राचा तपशील नेमका काय असणार आहे, तपास सीबीआयनं नेमका कशा पद्धतीनं केला, या सगळ्या बाबी समोर येतील। ठाण्यामध्ये 3.4 कोटी रुपयांचं मेफेड्रॉन जप्त करण्यात आलंय। मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखेनं बेड्या ठोकलेल्या आहेत। आरोपीला कोर्टानं 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावली आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सलमान शेखनं हा एमडी मेफेड्रॉन अंमली पदार्थ ज्या व्यक्तीकडून घेतला होता किंवा ज्या व्यक्तीकडून त्यानं परचेस केला होता तो व्यक्ती देखील तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। त्याच्याकडे आम्ही अधिक तपास करत आहोत। त्याचबरोबर तो एमडी मेफेड्रॉन अंमली पदार्थ कोणाला विक्री करणार होता या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे। आरोपीवर यापूर्वी एक 307 खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे। पूर्वी त्याच्यावर ड्रगच्या अनुषंगाने किंवा एनडीपीएस कायद्यान्वये काही गुन्हे दाखल नाहीत, परंतु एनडीपीएसच्या या ड्रग पेडलिंगमध्ये किंवा ड्रगच्या खरेदी विक्रीमध्ये त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं। टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या आरोपीला आता 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आरोपी सोनूकुमार दिवाकर याला पोलीस कोठडी ही 2 ऑगस्टपर्यंत देण्यात आलेली आहे। 281-26 जो कोणगावला गुन्हा दाखल आहे टीईटीच्या संदर्भात, त्याच्यामध्ये काल हा सोनूकुमार किसनलाल दिवाकर म्हणून त्यांनी जे कोर्टामध्ये आत्मसमर्पण केलं होतं त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर आज त्याला मेहरबान न्यायालयामध्ये हजर केला असता त्याला 2 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याच्यावर यांचा मित्र असण्याचा, सीसीटीव्ही मध्ये दिसण्याचा, यांचे काही कॉल डिटेल्स वगैरे निघण्याचा आणि यांच्याबरोबर काही ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन काही झालंय का या पेपरच्या संदर्भात, हा ठपका मेहरबान न्यायालयात त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे। यानंतरची बातमी पुण्यातली आहे। पुण्यामध्ये बनावट डिग्री सर्टिफिकेट देणारं एक रॅकेट आता उघडकीला आलंय। एकाच व्यक्तीच्या नावानं 4 वेगवेगळी सर्टिफिकेट्स बनवण्यात आल्याचं समोर आलंय। तक्रार करून सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांवर मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, हीच बाब समोर आलेली आहे। यानंतरची बातमी नागपूरमधली आहे। पुरात अडकलेल्यांचं बुलडोझरच्या सहाय्यानं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या बचाव कार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। प्रशासनानं तातडीनं या सर्वांचं बचाव कार्य केलं। नागपूर शहर, ग्रामीण भाग सगळीकडे सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। नागपुरातल्या एका शाळेमध्ये असंच मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिलेलं होतं, मात्र शाळेतली ही जी चिमुरडी विद्यार्थी आहेत त्यांना गेटपर्यंत जाण्यास सुद्धा मोठा त्रास होत होता, अडचण होत होती, कारण इतकं मोठ्या प्रमाणावर पाणी या शाळेच्या परिसरात साचलेलं होतं। त्यामुळे अखेरीस अडकलेल्यांचं बुलडोझरच्या सहाय्यानं रेस्क्यू करण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।